नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नाव दिलीप गजानन भाटेकर, राहणार शिवणे, मुक्काम पोस्ट शिळकेवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतो हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं? 20 गुंठ. 20 गुंठ. आणि कोणती व्हरायटी केलेली आहे? 2048. 2048. आणि लागवड करून किती दिवस झाले? लागवड करून 2.25 महिने. 2.25 महिने. म्हणजे साधारण पूर्ण पावसातला प्लॉट आहे. पावसात. बरोबर. तुम्ही लागवड करताना पावसाची काय परिस्थिती? पाऊस होता, रिमझिम सारखं चालू कंटिन्यू. आणि तुम्ही आंतरपीक केलंय? हा, आंतरपीक केले डाळिंब. बरोबर. तर मला सांगा, ह्याच्या आधी तुम्ही कधी टोमॅटो केलं का? केलती. बरं, त्यावेळेचा अनुभव आणि आताचा अनुभव काय वाटतो तुम्हाला? त्यावेळेला म्हणजे कृषी अमृतवर जी केलेली व्हरायटी आहे टमाटो केलेली चांगली येतात. आणि केमिकलवर लयदा केलेली. आणि कृषी अमृतवर ही तिसरा प्लॉट आहे आपला. बर. चांगली येतोय. ओके. तुम्ही ST वैदिक तंत्रज्ञान वापरले? हा. काय वाटतं तुम्हाला केमिकल आणि ST वैदिक मध्ये? केमिकलनं पहिल्यांदा चांगलं येतंय आणि शेवटनं खराब होऊन प्लॉट जातात. बर. आणि ST वैदिक वापरल्या? ST वैदिक असल्यावर ना प्लॉट बाद होत नाहीत लवकर. आता मला सांगा, एवढा प्लॉट आहे, आता तुमच्या बरोबरच्या केमिकलच्या प्लॉटची काय परिस्थिती आहे? ती खालनं भडाडून गेले. बर. ही काय भडाडलेलं नाही प्लॉट अजून. मला सांगा, सेटिंग जर बघितलं तर कशी सेटिंग आहे पाहिजे? सेटिंग लंबूळ आहे सगळं. हा. बारीक सेटिंग एक ही नाही. आणि एका झाडाला किती लोड आहे आता सध्या? एका झाडाला असतील की 100 बरोबर. 100 टोमॅटो. 100 टमाटा. ह्याच्या आधी तुम्ही इतकं सेटिंग कधी बघितलंय? नाही. सेटिंग केमिकलचं एवढंच होतंय. मोठं होत नाही. मोठं होत नाही. साईज भेटत नाही. साईज येत नाही. आणि हे जर आता आपण बघितलं, ही गुच्छात सेटिंग असं कधी होतं तुमचं? असं नव्हतं कधी. असं पंचच आहेत सगळं. कुठं बघील तिथं असं गचच आहे. आणि ह्याचं जे ही बघितलं आपण स्टेम जर बघितलं, ही काडी जर बघितली, असं होतं का एवढी झाड तुमची कधी? झाडी उंची वाढत नाही, उंची कमी राहते. हा. आणि असं बघितलं तर झाड पूर्ण असं ही झालंय, झोपलं इतकं त्याला लोड झालेला आहे, असं पूर्ण लोडनं वाकलेलं आहे. तर इतर जे शेतकरी टोमॅटो करते ते किंवा त्यांना खूप प्रॉब्लेम येते, तर त्यांना काय एक संदेश देऊ इच्छित आहे? त्यांना आपण सगळ्याला मार्गदर्शनच करतो. बर. कृषी अमृत घाला, हा. सॉइल चार्जरची जेवढी प्रोडक्ट आहेत तेवढं वापरा. शेती बी चांगली राहते आणि उत्पन्नाची बी वाढ होत जाते. उत्पन्न चांगले येते. आता मला सांगा, किती वर्ष झालं तुम्ही टोमॅटो करताय म्हणला? मी टमाटो जवळजवळ 10-12 वर्ष झालं करतो. 10 वर्षात असं कधी आले का? नाही. कधीच नाही. ह्याच्या पाठीमाग एकदा केला होता प्लॉट ह्याच्यावर. हा. लय भारी आलता. एकही बाहेर टमाटो निघलं नव्हतं. म्हणजे ST वैदिक वर केलेलं टोमॅटो नाद खळा येते. नाद खळा. हा. रेट मध्ये काय फरक पडतंय? लोकांपेक्षा मालात आपल्या मालात शायनिंग असते. हा. त्याच्यामुळे 50 रुपये रेट कॅरेट माग मिळून जातो. ओके. म्हणजे रेट पडलेला असो नाही तर तेजी असो, कायम चढता जातोय. आता बाकीचं जर बघितलं, पावसात काय काय प्रॉब्लेम येतो टोमॅटोला? पावसात का प्लॉट ही होऊन जातो, गेवरा येतोय असला लाल गेवरा ज्यादा. बर. आपल्यात आहे का कुठं? आपल्यात नाही एवढा. इतरांच कशी परिस्थिती आहे? इतरांच्या टमाटोची वाढच झाली नाही केमिकलवर. बर. लिक्विड सोडणारे जे आहेत ना, त्याची वाढच झाली नाही, झाडांची वाढ झाली नाही. आणि आपलं जर बघितलं तर सेटिंग बी त्याच मापाच आहे आणि वाढ बी तशीच आहे. वाढ चालू आहे, कळी चालू आहे. इतर जे शेतकरी आहेत की त्यांना टोमॅटो मध्ये बऱ्याच वेळा अपयश येतं, तर ह्याचं काय कारण आहे? ते केमिकलवर जर सगळं वापरलं तर प्लॉट पहिल्यांदा 1-2 महिने चांगला दिसतोय. 2 महिन्याच्या मोर प्लॉट पाक सडाय चालू होते. माल शेवटना पाक ती तसल्या आळ्या लागून बाद होऊन जातोय. त्याला एक ही केमिकलची फवारणी आणलेली नाही. काय बोलतोय? खरं वाटेल लोकांना? नाही, लोकांना वाटायला काय झालं, एक ही आणलेली नाही. केमिकलची फवारणी नाही. डोस फुल टाकतीन दिले. डोस 2 झाले त्याला. 2? किती दिवसात? 2 महिन्यात. म्हणजे महिन्याला डोस टाकताय? 2 महिने. लोक विश्वास ठेवते का महिन्याला डोस टाकताय तुम्ही? तर लोकांचा विश्वास ठेवू द्या नाही तर न ठेवू द्या. लोकांना का जरा विश्वास ठेवा? लोक बघून जाते. लोकांना काय म्हणते तुम्ही? चांगला आहे म्हणते. तुमचा रस्त्याकडेला प्लॉट आहे, लोक बघत उभं राहते. मग काय म्हणते तुम्हाला? आम्ही 25,000 टमाटा लावलाय.
त्या दोघांनी डोस भरला हम्म. पण लिक्विड वापरले हम्म. त्या दोघांनी. सॉयचा डोस भरलाय त्यांनी पण इतर पुन्हा केमिकल वापरलेलं आहे. पण त्यांचं असं नाही आलं. असं नाही, माल कमी आहे त्यांना आपल्यापेक्षा. म्हणजे एसटी वैदिक 100% वापरायला पाहिजे. हा वापरायला पाहिजे. ओके. प्लॉट टिकवायचा असला तर वापरायला पाहिजे. म्हणजे प्लॉट म्हणजे राम सर नेहमी सांगतात एसटी वैदिक वापरायचं म्हणलं का फुल ताकदीनं वापरलं पाहिजे. ताकदीनं वापरलं पाहिजे आणि जमीन आपली फुल ताकदीनं जमिनीच भुसभुशीत राहते. त्यामुळं चांगला फायदा होतो शेतकऱ्यांचा. ओके 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 ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.